तर एमएमआरडीएनं सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवलेले होते आणि या ड्रोनबाबत मुंबई पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलंय। एमएमआरडीएनं परवानगी घेऊन हे ड्रोन उडवले असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। तर बीकेसी खेरवाडीमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे। तेव्हा या ड्रोनबाबत अशा प्रकारे मुंबई पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। एमएमआरडीएनं हे ड्रोन उडवले होते आणि पोलिसांची परवानगी यासाठी घेतलेली होती आणि एक प्रकारचं सर्वेक्षण या ड्रोनद्वारे केलं जात होतं अशा प्रकारचा दावा पोलिसांनी केला। तर याच संदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेले, पाहूया काय म्हटले आदित्य ठाकरे यांनी या ट्विटमध्ये। तर मातोश्रीच्या बाहेर आज ड्रोन अशा प्रकारे उडताना दिसल्यानंतर यावर काही प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेले आहे, आज सकाळी आमच्या घरामध्ये एक ड्रोन डोकावताना पकडला गेला आणि जेव्हा मीडियाला याबाबत माहिती दिली तेव्हा एमएमआरडीएचे अधिकारी म्हणतात की मुंबई पोलिसांच्या परवानगीनं बीकेसीसाठी सर्वेक्षण केलं जात आहे। ठीक आहे, कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची आणि दिसल्यावर लगेच बाहेर पडण्याची परवानगी मिळते? रहिवाशांना का कळवलं गेलं नाही? एमएमआरडीए फक्त संपूर्ण बीकेसीसाठी आमच्या घराची देखरेख करत आहे का? अशा प्रकारचा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। पुढे ते म्हणतात, एमएमआरडीएनं जमिनीवर उतरून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावं, जसं की अटल सेतू जे त्यांच्या भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे। तसंच जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का कळवलं गेलं नाही? आदित्य ठाकरे यांनी हे सवाल उपस्थित केले।